दया काका, मला ज्या गोष्टीची भीती वाटते ना तेच झालंय. आपल्या रायव्हल चॅनलकडे ही न्यूज गेली आहे आणि ते आपल्याबद्दल चुकीची न्यूज पसरवायला पुढे मागे बघणार नाहीयेत. ते आपल्याला डिफेम करणार, आपली बदनामी करणार. हे सगळं ते फक्त नंबर्ससाठी करणार आहेत, कारण MNMला नंबर्समध्ये ते हरवू शकत नाहीत. सो दे विल हॅव टू यूज दिस. पण हे प्रकरण मोठं होऊ नये यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्याला ह्या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे. माझ्याकडे एक सोल्युशन आहे. काय? या दोघांना घराबाहेर काढा. ही घाण एकदा घरातून बाहेर गेली ना की मग काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कुठलाच इश्यू होणार नाही. या आधी घराच्या बाहेर काढा. युवराज प्लीज. राज बास, तुला मी शेवटचं सांगतोय, केदार इथेच राहणार, इथून कुठेही जाणार नाही. तो पुन्हा जरा विषय काढलास ना तू तर काय मला घरातून बाहेर काढाल का? हे चांगलं चाललंय यांचं. ज्या मुलाशी रक्ताचं नातं आहे त्याला घराच्या बाहेर काढायचं आणि ही रस्त्यावरची घाण, हा कचरा आहे यांना घरात घेऊन यायचं. तेच करायचंय तुम्हाला? बोला ना. हो, काढेन घराबाहेर. तशी वेळ आणलीस ना तू तर काढेन तुला घराबाहेर. पण तशी ती वेळ आणू नकोस. तुला पुन्हा सांगतोय, केदार माझा मुलगा आहे आणि तुझा भाऊ आहे. भाऊ नाहीये तो माझा. प्लीज दया काका, प्लीज शांत व्हा. युवराज, ही पद्धत नाहीये बाबांची बोलण्याची. प्लीज. त्यांच्या बाबतीतलं कुठलंही डिसिजन तुला पटलं नसेल तरी आत्ता या क्षणी आपण कुटुंब म्हणून एकत्र असणं गरजेचं आहे. तुला कळतंय? वी हॅव टू सपोर्ट इच अदर. प्लीज. गुड, चांगलं बोललीस ताई. पण हेच फक्त यांना समजावून सांग आता. हे आपली फॅमिली तोडायला तयार आहे, पण या भिकारड्या माणसाला घराबाहेर काढायला तयार नाहीयेत. युवराज, स्टॉप इट प्लीज. मला प्लीज काहीतरी विचार करू दे प्लीज. नाही कौशिकी, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. कोणी दुसऱ्याने येऊन आपल्याला सांगण्याआधीच आपण सगळ्यांना हे सांगून टाकायला हवं होतं. या राईट, सांगून टाकूया. अगं काय बोलतीस तू हे? हो पद्मिनी काकू, कारण आपल्याकडे आता दुसरा मार्गच उरलेला नाही.